हाय स्टुडंट्स. आज आपण नवीन मेथड स्टार्ट करणार आहे, जी की मी नोट डाऊन केली इथं. क्वाड्रॅटिक क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. तर आपण ती मेथड म्हणजे एक्सप्लेन करण्याच्या अगोदर आपण डायरेक्ट काय करू, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायची डायरेक्ट बघूया. ठीक आहे. त्याच्यामध्ये मेन एक फॉर्म्युला यूज केला जातो. जोही व्हेरिएबल इक्वेशन मध्ये दिलेला असेल तो व्हेरिएबल तुम्ही इथे टाकायचा. सपोज एक्स दिलेला आहे, एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवायडेड बाय 2a. हा त्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आता आपण डायरेक्ट एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूयात, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की ऍक्च्युली कशी सॉल्व्ह करायची, म्हणजे मेथड मध्ये ऍक्च्युली काय आहे. ठीक आहे. एक क्वेश्चन घेते मी. 2x चा स्क्वेअर प्लस एक्स मायनस 528. ठीक आहे, इज इक्वल्स टू 0. हा एक क्वेश्चन दिलेला आहे. सपोज याला सॉल्व्ह करायचं आहे बाय युझिंग क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड. याला फॉर्म्युला मेथड पण म्हणू शकतात, क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथड पण म्हणू शकतात. फर्स्ट ऑफ ऑल ना, ह्या मेथड मध्ये तुम्ही बघा, ह्या तुम्हाला इथं फॉर्म्युलामध्ये काय दिसतंय, एबीसीच्या व्हॅल्यू दिसतात. या एबीसीच्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहेत. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे, तर मी ब्रॅकेट मध्ये लिहिते. तुम्हाला माहिती आहे ए एक्स चा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. हा जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मी सांगितलंय स्टार्टिंगच्या लेक्चर मध्येच. तर आपण काय करणार, म्हणजे ह्या इक्वेशन वरनं एबीसीच्या व्हॅल्यू कशा फाइंड करणार. आपण पहिले इक्वेशनला कम्पेअर करणार. काय म्हणणार इथं, कम्पेअर विथ कशासोबत, जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म काय आहे, ए एक्स चा स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. याच्यासोबत कम्पेअर करणार, त्याला इज इक्वल्स टू 0. कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला कळेल की ह्या एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय आहे, ए, आणि इथं एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट काय दिलेला आहे, 2. मग ए इज इक्वल्स टू काय मिळणार, 2. इथं बघा एक्सचा कोइफिशियंट काय दिलाय, बी, म्हणजे बी इज इक्वल्स टू, इथं एक्सचा कोइफिशियंट काय दिलाय, काही दिलेला नाही, म्हणजे इथं काय असणार, 1. साइन काय त्याला प्लस, मग इथं काय येणार, +1. त्यानंतर इथं कॉन्स्टंट काय दिलेला आहे बघा, इथं कॉन्स्टंट काय दिलाय, -528. ठीक आहे. एबीसीची व्हॅल्यू कळायला आपल्याला सेम असंच लाईन लिहायच्या दोन. त्याच्या अगोदर ना डायरेक्ट ह्या फॉर्म्युला मध्ये पुट करण्याच्या अगोदर ना, मी तुम्हाला बुक्स मध्ये नाहीये, मी तुम्हाला एकदम सोपं करून सांगते, आणखीन सोपं कसं होऊ शकतं. ठीक आहे. मग आपण काय करणार आता, पहिले आपण काय करणार, देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण अगोदर फाइंड करून घेणार. बी स्क्वेअर कसं, इथं बी काय दिलेला आहे, +1. ठीक आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू, बीच्या जागी काय, बीची व्हॅल्यू काय इथं 1. मग 1 टाकला मी, इथं काय येणार, 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू, आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करतोय, हा दिलेला इथे 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय दिलेली इथं वरती, ए दिलाय 2, आणि सी ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, ब्रॅकेट मध्ये मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये टाकत्या 528. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूयात. इज इक्वल्स टू 1 चा स्क्वेअर काय येणार, 1. आता बघा हे मल्टिप्लिकेशन आहे, 4 2 जा 8, आणि 8 इंटू 528 एका साईडला मी करून बघते. 528 इंटू 8, 8 8 जा 64, 6 वरती गेला. ठीक आहे. आणि 8 2 जा 16, 16 प्लस 6 किती होणार, 16 प्लस 6 20, 22 चा 2 वरती गेले 2, 8 5 जा 14, 42. ठीक आहे. 4 2 2 4. पण इथं काय दिसतंय तुम्हाला, हे मायनस मायनस काय होणार, मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होणार. इथे येणार प्लस 4 2 2 4. ह्या दोघांची काय होणार, वरती ऍडिशन होणार. काय होणार ऍडिशन, 4 2 2 5. अगोदर आपण हे बी स्क्वेअर मायनस 4ac का सॉल्व्ह करून घेतलं, कारण आपला जो इथं फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला साईडला,
हे अंडर रूट मध्ये याला जर फॉर्म्युलामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट केल्या ना, सॉल्व्ह करण्यासाठी थोडं क्रिटिकल होऊन जातं. त्याच्याकरता हे ब्रॅकेट अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय लिहायचं, आपला फॉर्म्युला लिहायचा. आपल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल एक्स आहे म्हणून मी एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर, मी फॉर्म्युला लिहिते बी स्क्वेअर मायनस 4ac. फॉर्म्युला हमेशा लिहायचा. आपल्याला हाफ मार्क्ससाठी फॉर्म्युला लिहिलेला पाहिजेच, आपण त्याला हाफ मार्क्स असतात. इज इक्वल्स टू मायनस बी, हा बघा मायनस बी ची व्हॅल्यू काय 1 दिलेली, प्लस 1 आहे. जर तो मायनस 1 असतात हे मायनस मायनस काय झाले असते प्लस. अंडर रूट, आता हे फाइंड करायची गरज नाही, वरती केलेलं आहे, इथं दिलेलं आहे 4225. ठीक आहे, 4225 डिवायडेड बाय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय आहे, 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2. ठीक आहे, आता मी इथं शेजारी सॉल्व्ह करते, लिहिते, त्याच्या बाजूला लिहिते. इथं काय येणार मग, एक्स इज इक्वल्स टू येणार -1 प्लस, इथं फॉर्म्युल्यात प्लस और मायनस या, इथे लिहिलं नाही मी, इथं प्लस और मायनस आहे. तिथं काय येणार प्लस और मायनस अंडर रूट 4225 डिवायडेड बाय 2 2 जा 4. बरोबर. आता 4225 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे ते बघण्यासाठी बाजूला आपण फॅक्टरायझेशननी सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, कसं करतो आपण शोधायला, कारण मोठा आहे, आपण लर्न तर नसणारच आहे. याला कशाने डिवाइड होईल 5 नी. बरोबर, 5 8 जा 42 उरले, 5 4 जा 22 उरले, 5 5 जा, परत 5 नी डिवाइड होणार, 5 1 जा 5, 3 उरले, तर 5 6 जा 30, 4 उरले, 5 9 जा. ठीक आहे, 169 कशाचा स्क्वेअर आहे, 13 चा आहे का. बरोबर, 13 आणि हे 13, इथं उरले 1. इथं काय करतो, पेरिंग करतो आपण. पेरिंग केल्यामधून त्याच्या बदल्यात इथं 5 घेणार, इथं 13 घेणार, 13 5 जा 65, म्हणजे तो कशाचा स्क्वेअर आहे 65 चा, म्हणून इथं प्लस और मायनस काय येणार आपले 65 डिवायडेड बाय काय येणार 4. समजलं हे कसं घेतलंय. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल्स टू -1, एकदा प्लस 65 घेणार कारण 2 आहे ना वरती साईन, एकदा प्लस अँड एक्स इज इक्वल्स टू -1 मायनस 65, एकदा मायनस डिवायडेड बाय 4. ठीक आहे, आता मी थोडं स्क्रीन खाली घेते. आता बघा इथे काय दिलेलं आहे, एक्स इज इक्वल्स टू काय उरणार, 65 मधून 1 गेला, उरणार 64/4 अँड एक्स इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार प्लस, पण बिग नंबर साईन येणार -66/4. तर ह्या 4 नी जर याला डिवाइड केलं तर येणार 4 1 जा 1, 2 उरले 4 6 जा, म्हणजे एक्स इज इक्वल्स टू काय आला 16 अँड एक्स इज इक्वल्स टू ह्या जर 4 नी डिवाइड तर होणार नाही वाटतं पूर्ण, मग 2 2 जा 4 आणि हे 33, तर 2 ने डिवाइड केलं तर -33/2. हे झालं याचं आन्सर. मग आपण काय म्हणू शकतो, एक्स इज इक्वल्स टू 16, एक्स इज इक्वल्स टू 16 अँड एक्स इज इक्वल्स टू -3/2 इज द रूट्स ऑफ अबाऊ इक्वेशन. हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या दिलेलं इक्वेशन. अँड तुम्हाला काय नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आणखीन आपण क्लिअर करून घेऊ की काय समजलंय काय नाही समजलंय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तुम्हाला सांगितलंय काय करायचं, एबीसी चे व्हॅल्यू पहिले फाइंड करावं लागतात बरोबर आपल्याला. मग आपण काय म्हणणार इथं, कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करणार, एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल्स टू 0. बरोबर, याच्यासोबत कम्पेअर करणार, हे काय आहे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग a इज इक्वल्स टू काय मिळाला 3, b इज इक्वल्स टू काय मिळाला -5. a म्हटलं की एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, बी म्हटलं की एक्सचा कोइफिशियंट विथ साईन सोबत घ्यायचा अँड सी म्हटलं की काय येणार कॉन्स्टंट नंबर विथ साईन, प्लस आहे त्याच्यामुळे नाही लिहिलं तरी चालतंय. पहिले आपण काय लिहून घेतो, बी स्क्वेअर मायनस 4ac फाइंड करून घेतो, म्हणजे आपल्याला पुढे सॉल्व्ह करण्यासाठी इझी जातं. हे बुक्स मध्ये नाही आहे ऍक्च्युली, पण हे करत जावा म्हणजे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी एकदम इझी मेथड आहेत. इथं काय बी स्क्वेअर म्हणजे इथं काय येणार -5 चा स्क्वेअर -4 इंटू ए काय आपला
ए 3 आणि सी काय आपला 2. ठीक आहे, ह्याला आता सॉल्व्ह करूया. 5चा स्क्वेअर काय येणार 25, निगेटिव्हचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो मायनस 4 3 जा 12, 12 2 जा 24. इथं रिमेनिंग किती उरणार बघा 1 उरणार. ठीक आहे, आता याला आपण पुढे सॉल्व्ह करूयात. काय आपला फॉर्म्युला काय आपला एक्स कोइफिशियंट इथे यूज केलेला आहे. ह्या क्वेश्चन मध्ये काय आहे एक्स व्हेरिएबल यूज केलेला आहे म्हणून मी इथे एक्स इज इक्वल्स टू घेतेय. फॉर्म्युला काय आपला मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. ठीक आहे, इज इक्वल्स टू मायनस बी. आता मायनस आणि बी ची व्हॅल्यू काय -5 प्लस और मायनस अंडर रूट ए ची व्हॅल्यू काय आलेली बी स्क्वेअर मायनस 4ac ची 1. मग इथं काय येणार आपला 1 डिवायडेड बाय 2 इंटू ए म्हणजे काय 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे इथं 3. ठीक आहे, 3 येणार इज इक्वल्स टू इथं काय येणार आता इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार इथं हे 5 ची इथं जी दिलेली मायनस मायनस काय होतंय प्लस. इथं येणार 5 प्लस और मायनस रूट 1 स्क्वेअर रूट 1 चा स्क्वेअर रूट काय येणार 1च येणार डिवायडेड बाय 3 2 जा 6. ठीक आहे, रिमेनिंग इकडे सॉल्व्ह करूयात आणि हे करून घेते. त्यानंतर आता इकडे बघा x इज इक्वल्स टू काय येणार 5 प्लस और मायनस 1 डिवायडेड बाय 3 2 जा 6. आता एकदा प्लस करणार एकदा मायनस करणार 5 प्लस 1 अपॉन 6 अँड x इज इक्वल्स टू 5 मायनस 1 अपॉन इथे काय येणार 6. ठीक आहे, x इज इक्वल्स टू काय झाला आता x इज इक्वल्स टू 5 प्लस 1 काय होणार 6 अपॉन 6 अँड x इज इक्वल्स टू 5 मायनस काय होणार 4 अपॉन 6. इथे काय होणार 6 1 जा 6 6 1 जा 6. मग इथे काय उरणार x इज इक्वल्स टू 1 अपॉन 1 x इज इक्वल्स टू 1 लिहिलं तरी चालेल अँड x इज इक्वल्स टू काय येणार इथं 2 2 जा 2 2 जा 2 3 जा इथं येणार 2 अपॉन 3. मग काय म्हणू शकतात x इज इक्वल्स टू 1 अँड x इज इक्वल्स टू 2 अपॉन 3 इज अ रूट ऑफ अबाव इक्वेशन. आय होप समजलं असेल हे तुम्हाला. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया फॉर्म्युला मेथडनेच. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया थर्ड. हे जरा स्क्वेअर रूट मध्ये म्हणून घेतेय. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये सेम प्रोसिजर काय करणार कम्पेअर. ठीक आहे, काय करणार कम्पेअर with ax square plus bx plus c is equals to 0. ठीक आहे, मग a is equals to काय येणार 2 and b is equals to काय येणार minus 2 root 2 and c is equals to काय येणार 1. लक्षात असू द्यायचं कधीही साइन सोबत कोणता नंबर घ्यायचा. मग आपण पहिले फाइंड काय करतो बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू बी चा स्क्वेअर म्हणल्यावर काय येणार 2 रूट 2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय दिलाय 2 आणि सी काय दिलेला आहे 1. आता हे बघा 2 रूट 2 चा स्क्वेअर कसं करतात या 2 रूट 2 चा इथं स्क्वेअर कसं करणार इथं मी साईडला करून दाखवते तुम्हाला. 2 रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इथं 2 चा स्क्वेअर काय येणार 4. ठीक आहे, इंटू करायचं कधी पण आणि हा रूट 2 चा स्क्वेअर काय येणार तुम्हाला माहिती आहे रूट मध्ये कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला तर त्याचा रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होत असतो आणि उरतो फक्त तो नंबर. मग इथे काय येणार रूट 2 चा स्क्वेअर 2 अँड 2 चा स्क्वेअर 4 4 2 जा किती आले 8 हे येणार 8. हे व्यवस्थित लक्षात राहू द्यात सॉल्व्ह करण्यासाठी युजफुल आहे ते. मग इथं काय आलेत आता इथं येणार 8 मायनस 4 2 जा 8 1 जा 8. अरे इथं काय आला आता 0 बरोबर. मग आता परत सेम प्रोसिजर करायची 0 आला म्हणून काही घाबरायचं नाही. सेम प्रोसिजर आपला व्हेरिएबल x दिलाय म्हणून मी x घेतला. फॉर्म्युला काय मायनस बी प्लस और मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडला काय घ्यायचं 2 इंटू ए. फॉर्म्युला माहिती आपल्याला आता व्हॅल्यू पुट करा x इज इक्वल्स टू मायनस बी मायनस ऑलरेडी बी ची व्हॅल्यू काय दिली आहे
मायनस 2√2 प्लस ऑर मायनस अंडर रूट मध्ये काय येणार 0, बरोबर. 0 आलाय ना वरती व्हॅल्यू, आणि इथं काय येणार 2 इंटू ए ची व्हॅल्यू काय दिलेली आहे 2. आता ठीक आहे, ह्या साईडला लिहूयात. आता हे बघा, आता इकडे काय येणार परत x इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होऊन जाणार प्लस 2√2 ॲज इट इज, आणि प्लस और मायनस 0 म्हणल्यावर स्क्वेअर रूटचा 0 म्हणल्यावर काय येणार 0च. मी 0 लिहिती, का लिहिती बघा, आता पुढे कळेल तुम्हाला. आणि 2 2 जा किती झाले 4. मग इथं काय आलं आता x इज इक्वल्स टू 2√2 डिवायडेड बाय 4 प्लस और मायनस काय 0, बरोबर का. इथे काय होणार आता, इथं प्लस मायनस कट होणार. इकडे बघा 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. रिमेनिंग काय उरलंय, x इज इक्वल्स टू √2 अपॉन 2 आणि हे प्लस और मायनस, म्हणजे याचं मिनिंग काय होणार x इज इक्वल्स टू प्लस सोबतचा √2 अपॉन 2 प्लस 0 सोबत एकदा प्लस 0 अँड x इज इक्वल्स टू √2 अपॉन 2 मायनस 0. स्क्रीन खाली घेते मी आता. मी तर याच्यामध्ये ना थोडं लिहायला जरा प्रॉब्लेम येतो, थोडं समजलं नाही तर मला सांगा जरा, तो डॉटच हरून जातो. x इज इक्वल्स टू काय येणार √2 अपॉन 2 अँड कारण प्लस 0 म्हणजे काय तोच नंबर येणार, आणि x इज इक्वल्स टू काय मिळाला आपल्याला √2 अपॉन 2 मायनस 0 म्हणजे तोच येणार. म्हणजे आपले रूट्स काय आले √2 अपॉन 2 अँड √2 अपॉन 2. ठीक आहे. याला जर आणखीन तुम्हाला करायचं असेल तर गरज नाही काय करण्याची, ॲज इट इज असं ठेवलं तरी चालेल. आता आपण प्रॅक्टिस सेट बघूया कशी सॉल्व करायची. ठीक आहे. आता हा क्वेश्चन नंबर 4 बघा, वर्ड प्रॉब्लेम आहे. वर्ड प्रॉब्लेमला सॉल्व करायचं आहे. क्वेश्चन काय दिलाय, अ मोटार बोट हुज स्पीड इज 18 किलोमीटर पर आवर इन स्टील वॉटर takes 1 hour more to go 24 kilometer upstream than to return downstream to the same spot. Find the speed of the stream. त्यांचं सांगण्याचं मिनिंग काय आहे की सपोज एक बोट आहे, ठीक आहे, एक बोट आहे, तिथं मी साईडला काढते, हवं तर बोट काढते. त्यांनी काय सांगितलं, ही एक बोट दिलेली, ठीक आहे, आणि ही खाली पाणी समजा, ठीक आहे, पाणी वाहतं पाणी आहे, पर्सन याच्यामध्ये बसलेला आहे एक. आता मला सांगा, त्यांनी सांगितलं की एक पर्सन आहे. आता अपस्ट्रीम म्हटलं, तुम्हाला ऍक्च्युली हाचा क्वेश्चन मी घेतला पण असेल अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा. अपस्ट्रीम म्हणलं की वरच्या डायरेक्शनला, ठीक आहे, आणि डाऊनस्ट्रीम म्हणलं का खालच्या डायरेक्शनला. मला सांगा अपस्ट्रीम म्हटल्यावर पाण्याची डायरेक्शन वरच्या साईडला येणार आहे का, नाही. डाऊनस्ट्रीम म्हणल्यावर हा बरोबर पाणी ह्या साईडला चालेल, आणि एकदा होडी अपस्ट्रीमला पण जातीये आणि एकदा डाऊनस्ट्रीमला पण जातीये. अपस्ट्रीम म्हणलं तर पाण्याची डायरेक्शन खालच्या साईडला येणार आणि माणूस वरच्या साईडला चालणार, आणि डाऊनस्ट्रीम म्हणलं की माणसाची डायरेक्शन म्हणजे होडीची डायरेक्शन पण त्याच साईडला आणि पाण्याची डायरेक्शन पण त्याच साईडला असणार आहे. हे झालं अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचा डिफरन्स. तर त्यांनी सांगितलं एक जो पर्सन आहे मोटार बोट हू स्पीड इज, त्या मोटार बोटची स्पीड किती आहे स्टील वॉटरमध्ये म्हणजे शांत पाण्यामध्ये तिची स्पीड किती दिली आहे 18 किलोमीटर पर आवर दिलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्याला म्हणजे कशाला त्या बोटला अपस्ट्रीमला जाण्यासाठी जेवढा वेळ लागतो ना अपस्ट्रीमला जाण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त 1 तास वेळ, त्याच्यापेक्षा जास्त 1 तास वेळ कशासाठी लागतो डाऊनस्ट्रीमला जाण्यासाठी लागतोय त्या पर्सनला. त्याने सांगितले म्हणजे 1 तास जास्त वेळ कशासाठी कशाला लागतोय, नाही नाही अपस्ट्रीमला. म्हणजे डाऊन स्ट्रीमला जर समजा 20 मिनिट्स लागत असेल सपोज, म्हणजे डाऊन स्ट्रीमला जाण्यासाठी त्याला जर 2 आवर्स लागतात, डाऊन स्ट्रीमला जाण्यासाठी खालच्या साईडला जो जातोय त्याला 2 तास लागतात. तर जर तो वरच्या साईडला जात असेल ना म्हणजे अपस्ट्रीमला जात असेल ना त्याला 3 आवर्स लागणार.
3 आवर्स लागणार, म्हणजे 1 आवर्स काय लागणार, एक्स्ट्रा लागणार असं त्यांनी सांगितलंय. का अपस्ट्रीमला 1 आवर्स एक्स्ट्रा लागतोय, कारण तुम्हाला माहिती पाण्याची डायरेक्शन खालच्या साईडला आहे आणि हा वरच्या साईडला बोटला फिरवतोय, तर त्याला जास्त मेहनत घ्यावी लागणार की नाही, म्हणून त्याला 3 आवर्स म्हणजे त्यांनी सांगितलंय की जेवढा तो डाऊन स्ट्रीमला जातोय त्याच्यापेक्षा 1 आवर्स कशाला एक्स्ट्रा लागणार आहे, अपस्ट्रीमला. आणि मग तुम्हाला काढायचं फाइंड द स्पीड ऑफ द स्ट्रीम. तर तुम्हाला त्या स्ट्रीमची म्हणजे त्या पाण्याची त्याची स्पीड किती असणार आहेत, तर तुम्हाला ती काढायची आहे. ठीक आहे, मग आता बघा मी हे रफ करते, पहिले हे रफ करून टाकते आणि तुम्हाला मग आता हे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम तर कळालंय, हे एका साईडला ठेवते हवं तर. आणि आता बघा, आता क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, हा एकदम इझी क्वेश्चन आहे. जर मी अगोदर तुम्ही वर्ड प्रॉब्लेम मध्ये मी घेतले असेल तर एकदम इझी क्वेश्चन आहे, हार्ड काही नाहीये. जे आपल्याला फाइंड करायचं त्याला आपण काय करतो, पहिले सपोज करतो. ठीक आहे, मग मी त्याला काय करणार, सपोज सपोज म्हणणार काय काढायचं आपल्याला, स्पीड ऑफ द स्ट्रीम. मी म्हणणार द स्पीड ऑफ स्ट्रीम बी एक्स किलोमीटर पर आवर. ठीक आहे, एक्स किलोमीटर पर आवर. समजा मी जर म्हणले स्ट्रीमची स्पीड किती, म्हणजे खालची वाहत्या पाण्याची स्पीड किती, एक्स सपोज. पण त्यांनी काय सांगितलंय की बोटची स्टील वॉटरमध्ये म्हणजे शांत पाण्यामध्ये बोटची स्पीड किती आहे, 18 किलोमीटर. आणि बोटची स्पीड वाहत्या पाण्यामध्ये किती सांगितली त्यांनी, एक्स. ठीक आहे, मग आता सपोज जर आता आपण देअरफोर जर खाली हे घेतलं, तुम्हाला काय सांगितलंय त्यांनी, अपस्ट्रीमला त्यांना, आता आपण सपोज करून घेऊ की स्पीड ऑफ द बोट, आपण काय करून घेऊ, स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीमला आणि डाऊनस्ट्रीमला बोटचे आणि पाण्याची स्पीड काय असणार आहे आपण ते काढून घेऊ आधी. स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीमला तुम्हाला मी आता काय सांगितलं की हे अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम आलं ना, कधी पण हे लॉजिक लक्षात ठेवायचं. अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम मध्ये काय, आता मला सांगा अपस्ट्रीम म्हणजे काय, की पाणी खालच्या डायरेक्शनला आहे, पण माणूस बोट कुठे चालवतोय, वरच्या डायरेक्शनला. पाण्याची डायरेक्शन कुठे आहे, खालच्या साईडला, म्हणजे ह्या साईडला पाण्याची डायरेक्शन आहे. तो बोट कुठे चालवतोय, ह्या वरच्या साईडला चालवतोय. म्हणजे काय झालं, हे उलट झालं की नाही, याच्यामध्ये मायनस होणार की नाही स्पीड. म्हणजे तो जेवढा वरच्या साईडला जाणार, पाणी काय करेल, त्याच्या स्पीडला कमी करण्याचं काम करेल. मग स्पीड काय होत जाणार, त्याची कमी होत जाणार. म्हणजे त्याच्या अगोदर पाण्याची स्पीड त्याची होती 18, बरोबर, स्टील वॉटरमध्ये. पण तो चालवतोय, पण त्या स्ट्रीमची स्पीड त्याला काय करते, कमी करते की नाही. म्हणजे पाण्याची स्पीड त्याला काय करते, कमी करते, मागं ढकलती. म्हणजे मग काय करावं लागेल, त्याच्यामधून ही जी एक स्ट्रीमची स्पीड आहे ती काय होणार, मायनस होणार. कारण हा पुढच्या डायरेक्शनला जातोय 18च्या स्पीडनी, पण ही जी मायनस एक्स जी स्ट्रीमची स्पीड आहे पाण्याची, ती त्याला काय करते, मायनस करते. मग 18 मायनस काय येणार, एक्स येणार अपस्ट्रीमला. आणि आता डाऊन स्ट्रीमला काय होणार बघा, स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीमला काय होणार, आता डाऊनस्ट्रीम मध्ये तर दोन्ही एकाच डायरेक्शनला आहे, म्हणजे पाणी पण एकाच डायरेक्शनला चाललंय आणि त्याची बोट पण एका डायरेक्शनला चालली, म्हणजे दोन्हींची स्पीड काय होणार, ऍड होणार. समजलंय का हा कन्सेप्ट काय आहे अपस्ट्रीमचा आणि डाऊनस्ट्रीमचा. अपस्ट्रीम म्हटलं की बोट एका साईडला चालली आणि बोटीची स्पीड दिलेली 18, बोट चालली एका साईडला, पण जी पाण्याची डायरेक्शन आहे ती त्याला काय करते, मागे ढकलती ना, खालच्या साईडला पाणी, पण हा वरच्या साईडला चाललाय, मग सबट्रॅक्शन होणार. आणि डाऊनस्ट्रीम मध्ये दोघंही एका साईडला चाललंय, पाणी पण एका साईडला चाललंय आणि ते पर्सन पण बोट घेऊन एका साईडला चाललंय, तर दोन्हींची स्पीडची काय होणार, ऍडिशन होणार. तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे, कोणता फॉर्म्युला आहे आपला, टाइम इज इक्वल्स टू, माहितीच असणार आहे, सायन्स मध्ये बऱ्याचदा झालेला आहे. टाइम इज इक्वल्स टू काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला, स्पीड वगैरे आलं ना, हेच फॉर्म्युले जास्त, हाच फॉर्म्युला यूज होतो, हेच म्हणजे हाच फॉर्म्युला यूज होतो. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता तुम्हाला माहिती आहे की टाइम कसं कसं आहे. आता हे बघा, डिस्टन्स तुम्हाला माहिती आहे, ते डिस्टन्स किती कव्हर करतोय, तो 24 किलोमीटर अपस्ट्रीमला जातोय आणि 24 किलोमीटर डाऊनस्ट्रीमला जातोय. आता एकेकाचं लिहूत आपण. आता बघूयात. आता समजा 24 किलोमीटर मी इथे लिहिते, पहिल्यासाठी लिहू अपस्ट्रीम, अपस्ट्रीम साठी लिहू, फॉर अपस्ट्रीम
फॉर अपस्ट्रीम साठी लिहू. टाइम तर अजून नंतर ठरवूया टाइम, पण डिस्टन्स किती आहे 24. टाइमचा अजून थांबा, टाइमला आपण काही लिहिलेलं नाहीये. 24 आणि स्पीड किती अपस्ट्रीम साठी 18 - x. आणि आता फॉर डाऊनस्ट्रीम, ठीक आहे, फॉर डाऊनस्ट्रीम. आता डाऊनस्ट्रीम साठी लिहून घेऊ. टाइम मी अजून काही लिहित नाहीये, दोघांचा काही टाइम लिहित नाहीये. डाऊनस्ट्रीम साठी टाइमला जागा सोडलीये. 24 आपण काय ना 24 वरती कसं ह्या फॉर्म्युलानुसार घेते मी. वरती जो फॉर्म्युला लिहिलाय ना मी, या इथं दिलेला फॉर्म्युला हा, या फॉर्म्युलानुसार घेते. 24 अपॉन म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड. स्पीड दिलेला आहे ना वरती 18 + x लिहिलंय आपण, स्पीड पण लिहिल्यात. ठीक आहे, आता खाली बघा, अपस्ट्रीम साठी डाऊनस्ट्रीम साठी लिहिले आपण. पण आता टायमिंग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितला का जो डाऊनस्ट्रीम साठी लागणारा जो टाइम आहे, अपस्ट्रीम साठी जो लागणारा टाइम आहे, हा डाऊनस्ट्रीम पेक्षा किती आरनी एक्स्ट्रा असणार आहेत, 1 आरनी. म्हणजे त्यांनी सांगितलं, अगोदर तर त्यांनी सांगितलं होतं की दोघांसाठी टायमिंग असेल काहीतरी, पण जो हा अपस्ट्रीम आहे त्याच्यासाठी 1 आर काय लागतोय एक्स्ट्रा. म्हणजे हा 1 कशात ऍड करावा लागेल आपल्याला, इकडच्या याच्यामध्ये 1 आर एक्स्ट्रा लागतोय ना. बघ, हे टाइमचं काय आलं याचा फॉर्म्युला, याला जर टाइम इज इक्वल्स टू घेतलं, समजा मी याचं बी टाइम इज इक्वल्स टू घेतलं, बरोबर. म्हणजे टाइम इज इक्वल्स टू काय आलं 24 अपॉन 18x आणि -18 x आणि इकडे काय आलं 24 18 + x. ठीक आहे, आता दोघांचं टायमिंग काय आहे, दोघांना मी इक्वल घेतलं पहिले, ह्या दोघांना इक्वल घेतलं, पण त्यांनी सांगितलं की अपस्ट्रीमला याच्यापेक्षा किती आर्स एक्स्ट्रा लागतात 1 आर्स. म्हणून मी 1 कुठं ऍड केला, डाऊनस्ट्रीम मध्ये. कारण डाऊनस्ट्रीम समजा अपस्ट्रीमला, आता मी जर समजा इथे लिहिलं की डाऊनस्ट्रीमला जायला किती लागतात, सपोज 2 आर्स. ठीक आहे, डाऊनस्ट्रीमला जायला किती लागतात 2 आर्स इथे लिहिले मी. आणि अपस्ट्रीमला जायला त्यांनी सांगितलं की याच्यापेक्षा 1 आर एक्स्ट्रा लागतो. म्हणजे 1 कशात ऍड करावं लागेल, या डाऊनस्ट्रीम मध्येच करावं लागेल ना. मग ही किती होणार 3. म्हणजे अपस्ट्रीमला जायला किती लागतात 3 आवर्स लागतात. समजलंय का हा कन्सेप्ट. आता याच्यावरनं बघा इक्वेशन तयार कसं करतोय आपण. इक्वेशन तयार करायचंय आपल्याला. आता त्याला फक्त व्यवस्थित लिहूयात. कसं लिहिणार, 24 अपॉन 18 - x इज इक्वल्स टू, आता इक्वेशन कसं तयार होईल, आता हे काय होणार, इथं इक्वल्स टू, हे इक्वल्स टू नाही येणार. ही जी दिलेली व्हॅल्यू आहेत, इथं जी दिलेली व्हॅल्यू ही इकडे गेल्यावर काय होणार, मायनस होणार, बरोबर. इथे काय होणार मग 24 अपॉन 18 + x इज इक्वल्स टू 1 ॲज इट इज ठेवूयात. आणि आता आपण काय करणार, याचं इक्वेशन तयार करूयात. इक्वेशन कसं तयार होतं माहिती आहे आपल्याला. इथे काय करू शकतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करतो, 18 इकडे मल्टिप्लायला जाणार, हा डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लायला जाणार आणि हे दोन्हींचं काय होणार डिनॉमिनेटर. हे बघ इथे दाखवते मी, हा इकडे मल्टिप्लायला जाणार, हा इकडे, आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन होणार. इथे होणार आता सपोज 24 ब्रॅकेटमध्ये काय येणार 18 + x, मिडलला मायनस साईन आहे ॲज इट इज. इथं 24 ब्रॅकेटमध्ये काय येणार 18 - x आणि डिनॉमिनेटरला दोघांचं काय होणार मल्टिप्लिकेशन, जसं मी ॲज इट इज वरती दाखवल्याप्रमाणे 18 - x आणि 18 + x आणि इज इक्वल्स टू ला ॲज इट इज 1 जसाच्या तसा. ठीक आहे, इथं वरती लिहूयात. आता मी इथं वरती लिहिते. ठीक आहे, आता इथं काय होईल बघूयात आपण. आता इथं 24 नी कशाला मल्टिप्लाय होणार, 24 नी इकडे 18 ला मल्टिप्लाय, नंतर 24 नी कशाला x ला मल्टिप्लाय, सेम ॲज इट इज 24 नी याला मल्टिप्लाय, नंतर x ला मल्टिप्लाय आणि खाली दोघांचं मल्टिप्लिकेशन. इथं होणार 24 × 18. 24 × 18 किती होणार, इथं साईडला मल्टिप्लिकेशन करून बघत जा. 24 × 18 किती होणार, 8 × 4 = 32, 3 आले वरती, 3 गेले, 8 × 2 = 16 आणि हे झाले 19. 0 दिला, 1 × 4 = 4, 1 × 2 = 2 प्लस 2 9 × 4 = 13, 1 गेला 3 आणि 4 432. ठीक आहे, मग इथं काय लिहिणार मी आता, इथे लिहिणार 432
24ने नंतर पुढे मल्टिप्लाय केल्यावर काय होणार 24x नंतर होणार परत 432 दुसरं ब्रॅकेट मल्टिप्लाय होतो ना इकडचा इथला बघा आता खाली इथं आता ह्या 24 ह्या 18 ला मल्टिप्लाय होणार आहे मग x ला करायचंय मग इथं 24 काय झाले मायनस साईन असल्यामुळे साईन काय झालं इकडं साईन ॲज इट इज जे मायनस साईन होतं याला समजतंय का मी काय म्हणतीये मग मायनस साईनमुळे इथं काय होणार ब्रॅकेट मधलं ह्या मायनस साईनमुळं हे पुढचं साईन काय होणार चेंज होणार आणि 18 ला मायनस येणार आणि x ला प्लस साईन येणार मग इकडे मी काय घेणार आता वरती इथं प्लस 24x इज इक्वल्स टू चा 1 लिहायला जागा नाही राहिली पण इज इक्वल्स टू 1 आहे आणि खालचा डिनॉमिनेटर तुम्हाला आठवतं का एक फॉर्म्युला मी इथं साईडला लिहिते a प्लस बी ठीक आहे ह्या ब्रॅकेटमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी इज इक्वल्स टू काय होत होतं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला एक होता सेम ॲज इट इज डिनॉमिनेटरला तो फॉर्म्युला यूज होणार आहे तिथं पण तुम्हाला काय दिसतंय ना a मायनस बी आणि a प्लस बी इथं बघा बरं आता इथे काय होणार याच्यामध्ये पण दिसतंय तुम्हाला इथे की इथे ए म्हणजे काय येतं 18 बी म्हणजे काय येतं एक्स ए हा बी हा ठीक आहे इथं काय होणार मग ए चा स्क्वेअर म्हणजे काय होणार 18 चा स्क्वेअर आणि बी चा स्क्वेअर म्हणजे काय होणार एक्स चा स्क्वेअर आणि इकडे इज इक्वल्स टू 1 हे ॲज इट इज इकडे वर पुढे आहे ते नंतर सांगते मी वरतीच गेली स्क्रीन डायरेक्ट ठीक आहे आता इथे बघा मग आता आपण हे लिहूया 432 बघा प्लस 432 आणि मायनस 432 तर कॅन्सल झाले 24x काय होणार 48x आणि आता डिनॉमिनेटरला काय येणार मग डिनॉमिनेटर 18 चा स्क्वेअर काय येतो 324 येतोय आणि मायनस x चा स्क्वेअर इज इक्वल्स ला 1 ॲज इट इज येत मग हे डिनॉमिनेटर तिकडे गेल्यावर काय होणार मल्टिप्लाय होणार मग इकडे काय उरणार 48x इकडं मल्टिप्लाय गेलं तर काय होईल ॲज इट इज जसंच तसं मायनस एक्स स्क्वेअर याला जर तुम्ही आता इक्वेशन तयार केलं इक्वेशन तो मायनस एक्स स्क्वेअर इकडे आल्यावर राहणार प्लस एक्स स्क्वेअर आणि इकडे 48x आणि तो 324 इकडे आल्यावर काय होणार प्लस ते मायनस होणार इज इक्वल्स टू काय आलं 0 आता याला आपण कोणत्याही एका मेथडने एक तर फॉर्म्युला मेथडनी क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करा किंवा तुम्ही त्याला कम्प्लिटिंग स्क्वेअरनी करा तुमच्या मनावर ठीक आहे आपलं इक्वेशन तयार झालंय मी दुसऱ्या पेजवरती इक्वेशन घेतलंय तर ते बघा आता तिकडं खाली जागा नव्हती म्हणून वरती केलंय आता याला आपण फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करणार आहेत ठीक आहे फॉर्म्युला मेथडनी सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय स्टार्ट कसं करतो कम्पेअर करतो कारण आपल्याला ही ABCच्या व्हॅल्यू लागत असतात मग आपण काय म्हणणार कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करणार आपण जनरल फॉर्म सोबत एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस सी इज इक्वल्स टू 0 जनरल फॉर्म सगळ्याचे लक्षात ठेवायचे की लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय क्वाड्रॅटिकचा जनरल फॉर्म काय ते 1 मार्क्ससाठी क्वेश्चन येऊ शकतो मग a इज इक्वल्स टू तुम्हाला काय मिळणार 1 b इज इक्वल्स टू काय मिळाला तुम्हाला 48 अँड c इज इक्वल्स टू काय मिळाला -324 पहिले आपण काय सॉल्व्ह करत असतो बी स्क्वेअर मायनस 4ac ही आपल्याला इझी पडावं म्हणून आपण करतो बी चा स्क्वेअर म्हणल्यावर काय येणार सॉरी मायनस नाही हा प्लसच इथं 48 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए काय आपला 1 आणि सी काय आपला -324 मायनस इथं 48 चा स्क्वेअर काय मिळणार आपल्याला बाजूला तुम्ही 48 इंटू 48 करून घ्या 48 इंटू 48 काय येणार 8 8 जा 64 6 गेले 8 4 जा 32 32 प्लस 6 38 0 4 8 जा 32 3 गेला 4 4 जा 16 आणि हे काय 19 तर 4 10 1 गेला 10 13 1 आणि 2304 मायनस आता बघा इथं मायनस आहे इथं मायनस आहे मायनस मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होणार 4 1 जा 4 324 ला कशाने मल्टिप्लाय करायचे तो वरती करून घे 324 ला 4 नी करा 4 4 जा 16 6 लिहिला 1 गेला 4 2 जा 8 9 4 3 जा 12 प्लस कशात करायचं 2304 मध्ये मी इथंच प्लस करून घेते 10 1 गेला इथं 10 झाला 1 6 आणि 3 3000
पहिले इथे लिहिते 1296 आणि दोघांची ॲडिशन काय आली 3600. आता इथून पुढे तर तुम्हाला माहितच आहे कसं सॉल्व करतो. एक्स व्हेरिएबल दिलाय म्हणून आपला फॉर्म्युला काय -b प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय काय होणार 2a. बरोबर करते ना मी. आता इथे काय येणार व्हॅल्यू पुट करूयात आपण. -b हे मायनस ॲज इट इज. b ची व्हॅल्यू काय 48 प्लस ऑर मायनस अंडर रूट मध्ये काय येणार 3600 डिवायडेड बाय 2a म्हणल्यावर काय 2 × 1 काय होणार 2च. इथे रिमेनिंग उरले -48 प्लस ऑर मायनस 3600 कशाचा स्क्वेअर वाटतोय तुम्हाला? मला तर 60चा वाटतोय. ठीक आहे. डिवायडेड बाय 2. आता इथं काय येणार आपण एकदा प्लस और मायनसला काय करत असतो सेपरेट करत असतो. मग x इज इक्वल्स टू काय येणार -48 प्लस 60 डिवायडेड बाय 2 अँड x इज इक्वल्स टू -48 मायनस 60 अपॉन काय येणार 2. बरोबर का? आपण मायनस प्लस मायनसला काय केलं सेपरेट केलंय. मग इथं काय येणार x इज इक्वल्स टू मायनस प्लस काय होतं मायनस 60 मधून 48 गेले उरले 12 अपॉन 2 बिग नंबर साइन प्लस आहे म्हणून प्लस अँड x इज इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार प्लस. इथं काय येणार 8 आणि 6 आणि बिग नंबर साइन मायनस आहे म्हणून मायनस. आता इथं 2 ना डिवाइड केलं तर काय येणार 6 अँड इकडं 2 ने डिवाइड काय केलं तर -54. मला सांगा निगेटिव्ह मध्ये कधी स्पीड असते का? आपण स्पीडच काढत होतो ना. मग इथं काय लिहिणार मी देअरफॉर स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह. स्पीड कॅन नॉट बी निगेटिव्ह. स्पीड निगेटिव्ह मध्ये असते का? मग इथं काय म्हणू शकतो आपण x इज नॉट इक्वल्स टू -54. मग देअरफॉर आपण काय म्हणू शकतो स्पीड ऑफ स्ट्रीम. बरोबर ना. स्पीड ऑफ स्ट्रीम इज 6 किलोमीटर पर आवर. बरोबर समजला. आय होप हा क्वेश्चन व्यवस्थित समजला असेल. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. VIMP क्वेश्चन आहेत. तरी काही समजलं नाही तर मला कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.